हॅलो एव्हरीवन, वेलकम टू थर्ड डे ऑफ ऑनलाईन हेअर स्टायलिंग कोर्स. तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ब्लो ड्राय कशा पद्धतीने करायचे, क्रिम्पिंग कसे करायचे आणि क्रिम्पिंग मशीनने कर्ल्स कसे करायचे हे दाखवणार आहेत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. सो सर्वात आधी मी मिडल पार्टिशन करून इयर टू इयर सेक्शनला लॉक केलं आहे. त्यानंतरून सिरम कशा पद्धतीने लावायचे हे सुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहेत. तर सिरम हे नेहमी ओल्या केसांवरतीच लावले जाते. कोणत्याही ब्रँडचे सिरम असो ते नेहमी ओल्या केसांवरतीच लावायचे. हे आहे ले विल्सनचं सिरम. त्याचे मी 2 किंवा 3 पंप फिंगर टिप्सवर घेऊन आणि रफ करून त्यानंतरून फिंगर्सच्या साहाय्याने पूर्ण केसांवरती लावते आहे. तर तुम्हाला इथे दिसत असेल मी कशा पद्धतीने पूर्ण केसांवरती सिरम लावते आहे. फक्त सिरम रूटला लागू द्यायचे नाही. त्यानंतरून हे आहे मूस. मूस हे केसांना एक वॉल्यूम द्यायचे काम करते आणि नॅचरल होल्ड करायचे कामसुद्धा करते. तर मूस वापरताना त्याला आधी शेक करायचे आहे आणि त्यानंतरून पॅडल ब्रशच्या साहाय्याने पूर्ण केसांवरती स्प्रेड करायचे आहे, जेणेकरून आपल्या जे काही फ्रीझी हेअर्स आहेत ते फ्रीज कंट्रोल होऊन केसांवरती एक क्लीन लुक दिसेल. त्यानंतरून ब्लो ड्राय करण्यासाठी हाफ पार्टिशन लॉक करून हाफ पार्टिशनमधले मीडियम सेक्शन घेऊन ब्लो ड्राय करायचे आहेत. तर ब्लो ड्राय करण्यासाठी एक मीडियम साईजचाच राऊंड ब्रश घ्यायचा आहे आणि ड्रायर हे 2200 प्लस वॅटचं घ्यायचं आहे. 2200 वॅटच्या खालचे ड्रायर घ्यायचे नाही, बिकॉज आपलं ब्लो ड्राय व्यवस्थित होणार नाही. तर मी तुम्हाला इथे करून दाखवते आहे ब्लो ड्राय कशा पद्धतीने करायचे. बट इथे माझ्या हातामुळे ते आलं नाही आहे. सो मी तुम्हाला दुसऱ्या साईडने दाखवते आहे की ब्लो ड्राय कसे करायचे. तर तुम्हाला इथे आधीचे ब्लो ड्राय झालेले हेअर्स दिसत असतील. एक क्लीन लुक दिसतो आहे आणि बाउन्सीसुद्धा दिसत आहेत. तर ब्लो ड्राय कसे करायचे परत एकदा बघूया. सो राऊंड ब्रशने एकदा पूर्ण सेक्शन क्लीन करून रूटला राऊंड ब्रश पॅक पकडून ड्रायरची जी कॅप आहे ती राऊंड ब्रशच्याच दिशेने पकडून रूटला गोल गोल फिरवून खालच्या दिशेने यायचं आहे, म्हणजे हेअर्सच्या एंडला यायचं आहे. सो अशा पद्धतीने 2दा किंवा 3दा नंतरून राऊंड ब्रशने पूर्ण सेक्शन क्लीन करून घ्यायचं आहे. सो सेम मीडियम पार्टिशन काढून त्याला रूटला राऊंड ब्रश पॅक पकडून गोल गोल फिरवत हेअर्सच्या एंडपर्यंत यायचं आहे, जेणेकरून पूर्ण केस क्लीन होतील आणि रूटपासून एक बाउन्सी लुक दिसेल. सो तुम्हाला इथे दिसत असेल की छान असा लुक क्रिएट झालेला आहे हेअर्सचा आणि बाउन्सीसुद्धा झालेला आहे. तर जेव्हा आपल्याला ओपन हेअर्स ठेवायचे असतात किंवा ओपन कर्ल्स करायचे असतात तर त्यावेळेस आपण ब्लो ड्राय करू शकतो, म्हणजे आपले हेअर्स फ्लॅट दिसणार नाही किंवा आपला लुक फ्लॅट होणार नाही. सो त्यासाठी ब्लो ड्राय करणे गरजेचे आहे. त्यानंतरून तुम्हाला मी फ्रंट साईडचे पण दाखवते आहे की कशा पद्धतीने करायचं. सेम हॉरिझॉन्टल लाईनमध्ये सेक्शन काढून रूटला राऊंड ब्रश गोल गोल फिरवत एंडपर्यंत न्यायचं आहे, जेणेकरून पूर्ण केस रूट ते एंडपर्यंत क्लीन आणि बाउन्सी होईल. त्यानंतरून हे आहे क्रिम्पिंग मशीन. तो क्रिम्पिंग कशा पद्धतीने करायचे. एक स्मॉल पार्टिशन घ्यायचं आहे, एकदम बारीक बारीक सेक्शन घ्यायचे आणि त्याला कंटिन्युअस क्रिम्पिंग करायचं, म्हणजे क्रिम्पिंग मशीन अजिबात उचलायचे नाही. त्याच्यावरती एकसारखे वेव्स ज्यावेळेस तयार होता त्यावेळेस आपलं क्रिम्पिंग एकदम व्यवस्थित झालेलं असतं. सो आत्तापर्यंतचे हे आहे की जे आपण हेअरस्टाईल बनवतो त्यासाठी हेअर्स कशा पद्धतीने प्रेप केले जातात. तर आधी ब्लो ड्राय करायचं आहे, त्यानंतरून क्रिम्पिंग करायचं आहे. तर हे झाल्यानंतरून आपले हेअर्स पूर्णपणे प्रेप होता, त्यामुळे आपण कोणतीही हेअरस्टाईल एकदम इझी आणि खूप छान करू शकतो. त्यानंतरून क्रिम्पिंग मशीनने कर्ल्स कसे करायचे ते मी तुम्हाला दाखवते आहे. सेम फक्त क्रिम्पिंग मशीनला एकदा तो सेक्शन गोल फिरवून त्या दोन्ही प्लेट्सच्या मध्ये घ्यायचा आहे आणि गोल गोल फिरवत क्रिम्प करत खालच्या एंडपर्यंत यायचं आहे. सो तुम्हाला दिसत असेल की एकदम छान अशा पद्धतीने कर्ल्स तयार झालेले आहेत. जर तुमच्याकडे टॉंग नसले तर तुम्ही अशा पद्धतीने कर्ल्स करू शकता. जर तुमच्याकडे
स्ट्रेटनर असेल तरीसुद्धा तुम्ही स्ट्रेटनरने सेम अशाच पद्धतीने कर्ल्स करू शकतात. फक्त याच्यासाठी तुम्ही प्रॅक्टिस करायला पाहिजे, तर तुमच्याकडून इझी आणि खूप छान असे कर्ल्स तयार होतील. त्यासाठी प्रॅक्टिस करा. आणि जर तुम्हाला या प्रोडक्ट्सची, टूल्सची माहिती पाहिजे असेल तर माझे आधीचे व्हिडिओ तुम्ही बघितले नसेल तर त्यामध्ये मी तुम्हाला प्रोडक्ट डिटेल्स दिलेले आहेत आणि टूल्सचेही डिटेल्स दिलेले आहेत. सो तुम्ही ते व्हिडिओ बघू शकता. त्यानंतरून फ्रंटचे पण व्हर्टिकल लाईनमध्ये सेक्शन घेऊन आणि कर्ल्स करायचे आहे. सो तुम्हाला इथे तेही कर्ल्स दिसत असतील. या साईडचे पण कर्ल्स मी क्रिम्पिंग मशीननेच केलेले आहे. जर तुमच्या क्लायंट्सचे किंवा तुमचे हेअर्स किंवा तुमचे फ्लिक्स कट असतील तर एकदम छान असे कर्ल्स तयार होतील आणि छान असा लुक तयार होईल. तर हा आहे आजचा व्हिडिओ. कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि तुम्हाला कोणत्या हेअरस्टाईल अजून बघायला आवडतील ते सुद्धा मला कमेंट करून सांगा. सो थँक्स फॉर वॉचिंग.